महाराष्ट्राने मान्य केलेलं आहे आणि अशा वेळेस कोणतरी कार्यकर्ता एखाद्या ग्रामपंचायतचा सदस्य जर रायगड जिल्ह्याचा खासदार म्हणून जर ठरवू अशी जर भाषा वापरत असेल तर त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं, कारण हे रायगडच्या जनतेला कधी न पटणार आणि हास्यास्पद असं त्यांचं विधान आहे। आणि राष्ट्रवादी कार्यकर्ता म्हणून आम्ही आत्मविश्वासाने सांगतो की पुढचे रायगडचे खासदार आमचे सन्माननीय नेते सुनीलजी तटकरेच असतील, हे तुम्हाला आवर्जून सांगतो। भाजपचे तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युनिकेम कंपनीच्या आवारात गेट बंद आंदोलन करणार असल्याचे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते। यावर शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर रोजी रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक संघटनेने बैठक घेऊन पलटवार केला आहे। युनिकेम कंपनीत सर्व स्थानिक कामगार आहेत, त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी कंपनीला वेठीस धरण्याचे काम भाजपचे अमित घाग करीत असल्याचा दावा घनश्याम कराळे यांनी केला। भाजपने युनिकेम गेट बंद आंदोलन केल्यास रोहा तालुक्यातील राष्ट्रवादी युवक संघटना कामगारांच्या बाजूने ताकदीने उभी राहणार आहे। भाजपने गेट बंद आंदोलन करण्याचे धाडस करू नये, आम्ही कामगारांसोबत कायम आहे। खासदार सुनील तटकरे हे कारखानदारी टिकवण्यासाठी प्रयत्न करत असताना भाजप तालुका अध्यक्ष अमित घाग कारखानदारांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत। भाजप तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेले आरोप निषेधार्ह आहेत, असे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत। भाजप तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांच्यावर नाहक टीका केल्यामुळे रोह्यातील राष्ट्रवादी युवक संघटना आता संतापली आहे। या बैठकीस महेश बामुगडे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष जयवंत मुंडे, चंद्रकांत भोगटे, अमित मोहिते, सतीश भगत, घनश्याम कराळे, महेश तुपकर, मयूर मुंडे, गणेश पवार आदी उपस्थित होते। खरं म्हणजे पत्रकार परिषद घेतली अमित घाग यांनी। पत्रकार परिषद घेतल्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी एका कंपनीला वेठीस धरून शनी त्या ठिकाणी गेट बंद आंदोलन हा प्रामुख्याने रायगड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आम्ही ऐकतो की गेट बंद आंदोलन करायचंय कशासाठी, तर स्वतःच्या स्वार्थासाठी। गेल्या अनेक दिवसापासून या रोहा तालुक्यामध्ये MIDC मध्ये अमित घागचे कुठल्या पद्धतीने कामं चाललेली आहेत याची लिस्ट तपासली तर तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी सापडेल। कारण बेछूट आरोप करून शनी तटकरे साहेबांना कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न अमित घाग सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। हे आमच्या युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्याचा प्रखर विरोध करणारच आहोत। आणि 4 तारखेला ज्यांनी जे हा गेट बंद आंदोलन करण्यासाठी ज्यांनी प्रशांतदादा ठाकूर या मंत्र्यांचा आधार घेतलेला आहे आमदारांचा, ते मला वाटते कुठेतरी चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे। कारण तटकरे साहेब ह्या MIDC मध्ये हस्तक्षेप करतात हा त्यांचा जो आरोप आहे हा पूर्ण चुकीचा आहे। कारण MIDC वाढवण्यासाठी तटकरे साहेबांनीच प्रयत्न केलेला आहे। आज या MIDC मध्ये जी वाढलेली आहे MIDC टिकलेली आहे ही केवळ तटकरे साहेबांमुळे टिकलेली आहे। कारण त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कधी MIDC मध्ये हस्तक्षेप केलेला नाही आहे। केवळ येथील स्थानिक लोकांसाठी किंवा कार्यकर्त्यांसाठी तिथे रोजगार दिलेला आहे। आणि हा रोजगार मिळत असताना इथले युवक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नव्हे तर विविध पक्षाची लोक सुद्धा ह्या MIDC मध्ये रोजगार कमवून आपल्या उदरनिर्वाह करत आहेत। आणि युनिकॅम कंपनीमध्ये जे कामगार आहेत त्यांच्या पोटावरती अशा पद्धतीचा एक तालुका अध्यक्ष BJPचा उठत असेल तर त्याचा निषेध किंवा त्याचा विरोध करण्यासाठी केवळ रोटातली गावातील लोक तिथं गेटवर आणणार आणि आमच्या गावातल्या आजूबाजूची लोक त्या परिसरात नाही, हा विसर अमित घागला पडला असेल। तुम्ही तिथं 4 तारखेला विरोध करण्यासाठी या, आम्ही सुद्धा आमच्या परिसरामध्ये किती लोक गावातले आहेत ती सुद्धा घेऊन येऊ आणि तुमचा हा विरोध 4 तारखेचा आहे आम्ही नक्की मोडून काढणार आहोत। कारण तुमची केवळ युनिकॅम मध्येच नव्हे तर MIDC मध्ये किती जरी कामं आहेत त्याचा पोलखोल केला तर आमच्याकडे लिस्ट बरीचशी आहे, तुम्ही पाहू शकता। याचा सुद्धा आम्ही पोलखोल 4 तारखेनंतर किंवा त्याच्या अगोदर सुद्धा करू अशी तुम्हाला आम्ही तुमच्या माध्यमातून देत आहोत। आणि तटकरे साहेबांवर जे आरोप करत आहात किंवा करणार आहात हे आरोप आम्ही अजिबात खपू देते जाणार नाही, याची सुद्धा तुम्हाला आम्ही तंबी देत आहोत। आदरणीय तटकरे साहेब आमचे नेते आहेत। जर तटकरे साहेबांच्या बद्दल जर कोणी असं वेगळ्या प्रकारची भूमिका मांडत असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर आम्ही रोहा तालुक्या युवकच्या वतीने देऊ। जर ती 4 तारखेची जी भूमिका आहे गेट बंदची, त्या गेट बंदच्या भूमिके विरोधात आम्ही सगळे धाटा विभागातले रोहा तालुक्यातले सर्व कार्यकर्ते कामगारांच्या पाठी ठामपणे उभे राहू। तर ते आलेच तर संघर्ष अटल आहे। तालुका अध्यक्ष अमित घाग भाजपचे
यांच्या माध्यमातून युनिकेमच्या संदर्भात जी भूमिका घेतली गेलेली आहे त्याच्या माध्यमातूनच प्रशांतदादांचं जे पत्र युनिकेमला गेलेले आहे गेट बंद आंदोलनाचा, या सर्व विषयांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते म्हणून आम्ही खूप गांभीर्याने आहोत. त्याचबरोबर सुनीलजी तटकरे साहेब जे आमचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते आमचे जे सन्माननीय नेते आहेत, यांच्या बाबतीतही अमित घाग यांची बोलताना जीभ घसरली आणि जी टीका टिप्पणी केली त्याबाबत आमच्या कार्यकर्ता म्हणून तीव्र भावना आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची किंवा सुनील तटकरे साहेबांची कधीच अशी संस्कृती राहिलेली नाही की आरेला कार्याने उत्तर द्या. विकासाच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याची भूमिका त्यांनी कायम घेत इथल्या मतदारसंघाचा विकास, इथल्या जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि अशा वेळेस प्रशांतदादा ठाकूर जर इथं गेट बंद आंदोलन करण्याची भूमिका घेत असतील, इथल्या कामगारांच्या उपासमारी किंवा पोटावर वेळ आणत असतील, तर त्यासाठी आम्ही कार्यकर्ते म्हणून त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी नक्कीच सक्षम आहोत. 4 तारखेचं त्यांचं जे गेट बंद आंदोलन आहे ते त्यांनी घेऊ नये अशीच आमची भूमिका राहील. आणि आमच्या वरिष्ठांना पण आमचं सांगणं राहील, जर अशा पद्धतीची जर भाजपाची आणि प्रशांतदादांची भूमिका असेल तर ती भूमिका आम्ही कदापि सहन करणार नाही. त्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नक्कीच त्याचा विरोध आणि प्रकर्षाने व्यक्त करू. ते 4 तारखेला त्यांना त्या ठिकाणी दिसेलच. आमदार ठाकूर साहेब यांना विनंती राहील की अशा पद्धतीची भूमिका घेणं आपल्याला कितपत योग्य वाटते, कारण आपण गेट बंद करून कामगारांच्या पोटावर येण्याचीच आपली भूमिका राहते. कामगार हे सर्व स्थानिक आहेत, कंत्राटी कामगार असतील, स्टाफ कामगार असतील, इथले परमनंट वर्कर असतील, हे सर्व स्थानिक आहेत. आपणही ज्या क्षेत्रामध्ये निर्वाचित होता त्या ठिकाणी MIDC आहे. मग अशा वेळेस जो अमित घाग यांचा कावा आहे किंवा जो कांगावा आहे की भाजपाच्या कार्यकर्त्यांवर, स्थानिकांवर अन्याय होतोय, तर अशा पद्धतीने जर असेल तर सहयोगी पक्ष म्हणून पनवेलमध्ये आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पण अन्याय होते. व तिथल्या आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीची भूमिका घ्यायची का गेट बंद आंदोलनाची, याचाही त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि अशा पद्धतीची जर त्यांची भूमिका असेल तर कार्यकर्ते म्हणून तर आपण खपून घेणार नाहीत. आम्ही आमच्या जिल्हा अध्यक्षांना पण आज सगळे इथून जाऊन त्यांना कल्पना देणार आहोत. जर अशा पद्धतीने जर सहयोगी पक्ष आपल्या विरोधात, तटकरे साहेबांच्या विरोधात भूमिका घेत असेल तर कार्यकर्ते म्हणून आम्ही कदापि सहन करणार नाही. राष्ट्रवादी म्हणून पण आम्हाला नेते म्हणून आम्हाला त्याचं नक्कीच सहकार्य लागणार आहे. आणि अशा पद्धतीचं जर त्यांच्याकडून जर कुठले कृत्य होत असेल अमित घाग यांच्याकडून तटकरे साहेबांच्या बाबतीतलं, तर ते नक्की आम्हाला निषेध व्यक्त करण्याच्या योग्यच आहे. आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची पण भूमिका आम्ही 4 तारखेला नक्की कार्यकर्ते म्हणून राष्ट्रवादीची घेऊ. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.